नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली असणारी जी महाराष्ट्रातील अनुदानित महाविद्यालये आहेत, अशासकीय महाविद्यालय, या अशासकीय महाविद्यालयातील गेली बरेच वर्ष रखडलेली जी भरती प्रक्रिया आहे, ही भरती प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या शासन निर्णयाबद्दल चर्चा करणार आहोत. ज्या शासन निर्णयामुळे महाराष्ट्रातील सहाय्यक प्राध्यापक पदाची जी आहे, ही भली मोठी भरती होणार आहे हे आपल्या लक्षात येईल. उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयामधील रिक्त पदे भरण्याबाबत हा विषय असणारा शासन निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 11 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध केला आहे आणि यामुळे या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झालेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील ही भरती प्रक्रिया प्रलंबित होती. 2018-2021 च्या दरम्यान जवळपास 3,500 पदं भरण्यासाठी ही प्रक्रिया सुरू झाली, परंतु ती पूर्ण झाली नाही. आणि त्याच्यानंतर या पदांच्या मध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी 3/11/2018 आणि 12/11/2021 च्या शासन निर्णय अन्वये संचालनालयाच्या अधिपत्याखाली मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयामध्ये म्हणजे खाजगी महाविद्यालयामध्ये असणारी 1/10/2017 रोजीच्या विद्यार्थी संख्येच्या आधारावर परिगणित केलेला कार्यभार विचारात घेऊन अनुज्ञेय ठरलेली सहाय्यक प्राध्यापक पदाची 3,580 रिक्त पदं, की जी एकूण रिक्त पदाच्या 40% होती, ही रिक्त पदं भरण्यास शासनाने मान्यता दिलेली होती. परंतु त्याच्यानंतर 2021 नंतर आतापर्यंत सेवानिवृत्ती असेल, मृत्यू असेल, स्वेच्छानिवृत्ती असेल, राजीनामा असेल, या कारणामुळे सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झालेली आहेत. आणि एवढी मोठ्या प्रमाणामध्ये पदं रिक्त असल्यामुळे याचा परिणाम जो आहे या महाविद्यालयांच्या नॅक मानांकनावर सुद्धा आपल्याला झालेला दिसून येतो. त्याचबरोबर UGCने वारंवार याबद्दल निर्देश दिलेले असताना सुद्धा ही रिक्त पदांची भरती अजूनही प्रलंबित होती. त्यासाठी हा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्नित उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील 1/10/2025 रोजीच्या विद्यार्थी संख्येनुसार परिगणित केलेल्या कार्यभारानुसार प्राध्यापक संवर्गात एकूण रिक्त असलेल्या 5,012 रिक्त पदांच्या पदभरतीस मान्यता देण्यात येत आहे. अर्थातच ही 5,012 पदं ही रिक्त पदाच्या एकूण रिक्त पदांच्या 40% पदं भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे 5,012 सहाय्यक प्राध्यापकांची जी पदं आहेत ही भरण्याचा मार्ग या शासन निर्णयानुसार मोकळा झालेला आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की या शासन निर्णयाबाबतीत ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला काही मुद्दे आपल्या लक्षात येतात की यामध्ये ही जी पदं आहेत ही अशासकीय अनुदानित महाविद्यालयामधली आहेत, की जी महाविद्यालये उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली येतात. याची अंमलबजावणी 2023-24 पासून अगदी 2018-2021 पासून सुरू झालेली आहे. परंतु आत्ता ही जी अंमलबजावणी आहे ही ज्या आत्ता 5,300 जागा रिक्त आहेत यासाठी ही अंमलबजावणी करावयाची आहे. 5,012 जी रिक्त पदं आहेत ही रिक्त पदं भरावयाची आहेत. यामध्ये ही रिक्त पदं जी आहेत ही 1/10/2025 रोजी असणारी जी पटसंख्या ही पटसंख्या विचारात घेऊन परिगणित करण्यात आलेली आहेत. याच्यानुसार ही पदं भरण्यात यावी असं सांगितलेलं आहे. यामध्ये काही निर्देश स्पष्टपणे देण्यात आलेले आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये कोणती अनियमितता होणार नाही याची जबाबदारी संचालक उच्च शिक्षण पुणे आणि विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण यांच्यावर असेल. त्यांनी ही भरती प्रक्रिया अतिशय सुरळीत पार पाडावयाची आहे असे निर्देश देण्यात आलेले आहेत. शैक्षणिक संस्थेला नॅक मान्यतेशिवाय नवीन पदनिर्मिती केली जाणार नाही असंही म्हटलेलं आहे. त्याचबरोबर कमी मूल्यांकन असणाऱ्या महाविद्यालयांना 3 वर्षाचा ग्रेस पिरियड देण्याचं धोरण सुद्धा या शासन निर्णयामध्ये प्रस्तावित आहे. त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांचं काटेकोर पालन करायचे आचारसंहितेच्या बाबतीत काही महत्त्वाच्या सूचना आहेत. त्याचबरोबर 5,012 मर्यादेपेक्षा अधिक पदं कोणत्याही स्थितीत आता सध्या भरावयाची नाहीत हेही सांगण्यात आलेलं आहे. आणि नवीन शैक्षणिक धोरणानुसार कार्यभार निश्चितीसाठी विशेष समितीची नियुक्ती करण्यात यावी असं सांगितलेलं आहे. म्हणजे या शासन निर्णयावरून आपल्या लक्षात येतं की शासन निर्णय आणि धोरण निश्चिती ही 11 फेब्रुवारी 2026 शासन निर्णयाने झालेली आहे. कार्यभार निश्चिती आणि प्रस्ताव तपासणी याची जबाबदारी सुद्धा निश्चित करण्यात आलेली आहे. आता येणाऱ्या काळामध्ये टप्पा 3 आणि टप्पा 4 यासाठी कार्यवाही होणं गरजेचं आहे. म्हणजेच पुढील कालावधीमध्ये जाहिरात
देणं, ती अर्ज प्रक्रिया वगैरे आणि त्याच्यानंतर निवड आणि नियुक्ती आदेश अशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया पूर्ण होईल हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. एकूण 5,012 पदं जी आहेत ही भरली जाणार आहेत. सहाय्यक प्राध्यापकांची ही 5,012 पदं ही खूप महत्त्वाची आहेत, कारण महाराष्ट्रातील जी सर्व विद्यापीठं आहेत या विद्यापीठांच्या गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून ही रिक्त पदं भरणं खूप गरजेचं आहे आणि शासन स्तरावर ही पदभरती लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा करूया. धन्यवाद.